भंडारा जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारिणी जाहीर झाली असून 28 ऑक्टोबरच्या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हाप्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती झालेले अंकुश वंजारी यांनी पक्षाची भंडारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे। आगामी 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या भव्य मोर्चाच्या नियोजनासाठी ही कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे। या मोर्चामध्ये भंडारा जिल्ह्यातून 10,000 शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि मच्छीमार सहभागी होणार आहेत। अंकुश वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली रावणवाडी येथील दी प्राईड रिसॉर्टमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली। या बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली। यामध्ये जयेंद्र देशपांडे उपजिल्हाप्रमुख, अतुल राघोरते जिल्हा संघटक, विनोद वंजारी जिल्हा संघटक, गुलाब बारई प्रहार शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष, सायली वंजारी प्रहार विद्यार्थी जिल्हाध्यक्ष, चारुल रामटेके उपजिल्हाप्रमुख, देवा वैरागडे भंडारा तालुकाध्यक्ष, चिंतामण तिगुडे, उत्तम गभणे मोहाडी तालुकाध्यक्ष, रवींद्र गभणे मोहाडी तुमसर संपर्क प्रमुख आणि जितू मेश्राम उपजिल्हा प्रमुख यांचा समावेश आहे। या व्यतिरिक्त अनेक नव्या कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत एंजिलवार यांनी बैठकीला भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व उपस्थितांनी 28 ऑक्टोबरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला। जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रहारचा दुपट्टा घालून स्वागत केले। आपल्या भाषणात ते म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी आजवर शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे। आता ही लढाई शेतकरी पुत्रांनीच लढायची आहे। हा एल्गार त्यासाठी आहे। त्यामुळे सर्वांनी कामाला लागून मोर्चा यशस्वी करावा। 28 ऑक्टोबर रोजी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या, दिव्यांगांच्या आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा नागपूर येथे निघणार आहे।